JD11 खांडीचा पाडा पुरस्कर्ते आयोजक तथा समाजसेवक जयदादा धस आणि यांच्या माध्यमातून हा संपूर्ण संघ या स्पर्धेकरता उपलब्ध करून दिलाय आणि सुपर पद्धतीचा मॅचेस आजच्या दिवसामध्ये होणार या गोष्टीमध्ये तील मात्र शंका नाही आहे. आधी बॉलिंग ट्रॅकवरती चला, आधी विनंती असेल आपल्याला लगेच आपण सज्ज व्हायचे. ओव्हर द विकेट, पहिलाच बॉल कट करायचा होता बाकफुटला जाऊन आणि त्यानंतर प्रचंड वेगाने बॉल निघून गेलाय सरळ विकेट किपरच्या हातामध्ये. डॉट बॉल. सुपर पद्धतीची गोलंदाजी सध्याच्या घडीला मैदानाच्या आतमध्ये डेफिनेटली केली जाईल. पहिलाच बॉल अगदी वेगाने निघून गेलाय आणि त्यानंतर जर पाहिलं तर अंपायरचा सिग्नल देखील आलाय की हा डॉट बॉल, इथे धाबा मिळणार नाही आहेत. चांगली गोलंदाजी आहे या संघाकडे, भरपूर चांगली गोलंदाजी आहे. ओ शफल झाले, सरळ बॉल एस्टारवरती आदळलाय. यू मिस, आय विल डेफिनेटली हिट. हे गोलंदाज त्या बॅटरला सांगतोय आणि सांगतोय की जा आता तंबूच्या आशाला जाऊन निवांत बस. बॅटर आउट, गॉन. साई, सन्माननीय साईजी बबन भोईर यांचा विशेष सन्मान या मंचापर्यंत आपण करतोय. युवासेना मुरबाड तालुका प्रमुख आणि ज्यांच्या माध्यमातून पाहू शकतात की ट्रॉफी सौजन्य झाल्यात, त्यांचं विशेष सन्मान या मंचापर्यंत आपण कंप्लीट करतोय. तर सन्माननीय आदरणीय समीरजी बाबार्थे यांच्या शुभ हस्ते पाहू शकतात की हा विशेष सन्मान आणि सत्कार आपण इथे कंप्लीट करतोय. साईनाथजी बबन भोईर यांच्या माध्यमातून पाहू शकतात की ट्रॉफी सौजन्य केलंय. युवासेना मुरबाड तालुका प्रमुख आहेत आणि त्यांचा हा विशेष सन्मान या मंचावरून आपण तो इथे कंप्लीट करतोय. साहेबांचा केला जातोय विशेष सन्मान. हा मान आणि सन्मान तो आपल्याला बघायला मिळतोय. साईनाथजी बबन भोईर यांचा विशेष सन्मान तो टीव्ही स्क्रीनवरती आपल्याला दाखवला जातोय सध्या या मासमध्ये. वेलकम बॅक. जाऊयात पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने. तिथे भरपूर चांगल्या पद्धतीचा खेळ तो दाखवला जातोय. गोलंदाजी करत असताना आधी सध्या जर पाहिलं तर गोलंदाजी करत असताना आपल्या गोलंदाजीचा बोलबाला, गोलंदाजीचं वर्चस्व दाखवतं या मॅचमध्ये आणि त्याचमुळे दुसऱ्याच बॉलवरती महत्त्वाचा विकेट मिस्टर दीपक, या दीपकला तंबूच्या आश्रयाला पाठवलंय. प्रदीप दाखल झालेत. आकाश, ज्या आकाशने आधीच्या मॅचमध्ये भरपूर चांगला खेळ केला होता. हो, इथे बॅकफुटला जाऊन खेळायचा होता आणि बरोबर ओळखलंय बॉडीला आणि त्याच्यानंतर अगदी जडात टाकला होता, जडमध्ये होता बॉल. बाईटच्या स्वरूपाने एक सिंगल धाव फलकावरती ते एक्झिक्यूट होते आणि सिंगल धावेच्या मदतीने आता संघाची टोटल स्कोरबोर्डला बघू शकतात 1 या आकड्यावरती. चांगल्या पद्धतीचा खेळ मात्र मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. तिसऱ्या बॉलवरती एक सिंगल आणि डावाची सुरुवात. अकाउंट ओपन झालंय. खांडीचा पाड्याच्या माध्यमातून निर्णय घेतला गेला बॅटिंग करण्याचा आणि तो बॅटिंग करण्याचा निर्णय सारथी लावावा लागेल. चांगल्या पद्धतीची बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये जरूर इथे करावे लागेल या संघाला. संपूर्ण संघाच्या माध्यमातून चांगली मेहनत केली जाईल. दुसऱ्या बाजूने धसई संघ आहे जो देखील गोलंदाजी करत असताना चांगली गोलंदाजी करतोय. वाडबा पाटणा फटका मिस्टामिंग आहे. खेळाडू पोचतायत परंतु बॉल डीप मिड विकेटमध्ये वेगाने जातोय. तिथे बॉल रिटर्न केला क्विक आणि त्यानंतर रिटर्न करत असताना धावफलकावरती धाबा जॉईन होत आहेत. 2च्या मदतीने धावसंख्येचा आलेख फलकावरती 3 या अंकावरती जाऊन पोहोचला गेलाय. षटक क्रमांक पहिलं चालू आहे. मेंटेटी पॉवर प्लेचं पहिलं षटक आणि पहिल्या षटकामध्ये जबरदस्त काम इथे केलं जाते. चार चेंडूचा खेळ कंप्लीट झालाय. स्कोरबोर्डला 3 धाबा सुटल्यात. पुन्हा एकदा बॉल तयार. ओव्हर द विकेट. तिथे चूक झाली. आड्या घ्या आता. चुकीचं भुगतान करावं लागेल. बॉल चाललाय बावडी लाईनच्या पलीकडे, निघून गेला सरळ एक्स्ट्रा कव्हर बावडी लाईनच्या बाहेर. 4 धावेचा आहे चौकार. त्याकडावरती भरपूर चांगला खेळ मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करत असताना इथनं दाखवलं जाईल या गोष्टीमध्ये शंका नाहीये. ओ पायात ठेवला होता, अगदी जडमध्ये होता आणि त्याच्यानंतर देहयष्टीवरती आदलत असताना षटकाची होती या समाप्ती. षटक क्रमांक पहिलं कंप्लीट झालं. एंड ऑफ दी फर्स्ट ओव्हर. 8 रन, लॉस ऑफ 1 विकेट ऑन कार्ड. 8 वरती 1.
वरती ज्यांच्यावरती जिम्मेदारी सोपवली आहे दुसऱ्या षटकाची विनाविलंब लगेच साहिल आपल्या बॉलिंग ट्रॅकवरती सज्ज होतील आणि दुसऱ्या बाजूने जर पाहिले तर आकाश आणि प्रदीपच्या माध्यमातून धाबा बनवण्याचा प्रयत्न देखील केला जातोय जिथे आकाशने 2 रन्स त्यानंतर चौकार त्यानंतर एक सिंगल आणि त्याचमुळे संघाची टोटल आता स्कोरबोर्डला 8 साहिल आलेत षटक क्रमांक दुसरं त्यांच्या माध्यमातून 6 चेंडू टाकले जातील आणि 6 चेंडूंचा खेळ तोही दाखवला जाईल चला स्पीडअप करायचंय साहिल मित्रा वेळ वाचवायचा आहे दसई संघ दुसऱ्या बाजूने खाडीचा पाडा संघ आपल्याला बघायला भेटतोय दोन्ही संघाच्या माध्यमातून 10 मिनिटांमध्ये षटक कंप्लीट झालं नाही तर एक खेळाडू एक्स्ट्रा तो इनफिल्डच्या आतमध्ये आपल्याला तैनात करावा लागेल व स्विच हिटचा अटेम्प्ट करायचा होता परंतु गोलंदाजाच्या माध्यमातून चाणाक्ष बुद्धी वापरली आहे आणि बॅटर लगेचच फिरले तिथे लेंथ बदलली आणि त्यानंतर बॉल सरळ पाठवून दिला स्विंग करत असताना विकेट किपरच्या हातामध्ये सरळ येतोय डॉट बॉल भरपूर चांगली गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये आपण बघू शकता त्या मासमध्ये 8 डावा जोडल्यात पहिलाच बॉल डॉट बॉल आलाय साहिलच्या माध्यमातून आणि साहिलवरती जबाबदारी नावाचं ट्रायनिक क्रिकेटच्या पटलावरती प्यावंच लागतंय ओ इथे शफल झालेत आणि पाठवल्या बॉलला सरळ बॅकवर्ड ऑफ दी स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या पलीकडे निघून गेला सरळ सीमा पार येतोय चौकार भरपूर चांगल्या पद्धतीचा फटका होता पुढे गेले आणि त्यानंतर बरोबर मिडल ऑफ दी बॉल केलाय बॅटमध्ये आणि त्यानंतर कनेक्शन घडवत असताना पाठवून दिलं सरळ बाउंड्री लाईनच्या पलीकडे सिक्सर नाहीये परंतु चौकार ठोकला आणि त्या 4 धावेच्या मदतीने धावसंख्या फलकावरती आता 12 या अंकांवरती जोडल्यात 12 धावा स्कोरबोर्डला जरूर आपण पाहू शकता त्या मासमध्ये साहिल दुसराच बॉलवरती बिग स्ट्रोक त्याच्यावरती आक्रमण आणखी 4 चेंडू आहेत ओ डान्सिंग डाऊन ट्रॅकने समोर खेळण्याचा मानस होता बॅक टू दी बॉलर परंतु एक सिंगल आणि सिंगल धाब्याच्या मदतीने पुन्हा एकदा धावसंख्येत वाढ होती आहे आणि धावा सालिक आता सिंगलने पुढे पोहोचलाय फलकावरती 13 आकड्यावरती 3 चेंडूचा खेळ कंप्लीट झाला लो स्कोरिंग मॅच होईल की या मॅचमध्ये उर्वरित 9 चेंडूंमध्ये धाबा बनवल्या जातील कारण याच गतीने धाबा सुटल्या तर 26 धावा हा प्रोजेक्टेड स्कोर सध्याच्या घडीला दाखवला जातो या मॅचमध्ये आणि 26 धावा इथे जर पाहिलं तर दसई संघ सहजतेने बनवू शकतोय ओसवीचीचा अटेम्प्ट करायचा होता फटका कुठेतरी मिस झालेत आणि त्यानंतर बॅटच्या अगदी एंडला लागत असणारा एक सिंगल आणि सिंगल धाब्याच्या मदतीने पुन्हा एकदा धावसंख्येत वाढ होतीये संघाची टोटल आता 14 आकड्यावरती मोठे फटके येत नाही आणि त्याचं मुख्य कारण दसई संघाची गोलंदाजी भरपूर चांगल्या पद्धतीची पाहायला मिळते प्रत्येकी गोलंदाजाकडे एक वेगळी शैली आहे प्रत्येकी गोलंदाजाकडे एक वेगळी आक्रमकता आहे आणि ती आक्रमकता सध्याच्या घडीला मैदानाच्या आतमध्ये दाखवली जाते मैदानामध्ये हा खेळ पाहू शकतात क्रिकेटचा दोन्ही संघाच्या माध्यमातून ओ इथे शफल झालेत फटका चांगला आहे वेगानं रॉकेटनं बॉल चालला बावडीच्या पलीकडे 1 बाउन्स ओव्हर द लाईन येतोय बॅकवर्ड ऑफ दी स्क्वेअर लेगच्या रिझन मध्ये चौकार 4 चौकार जोडला आणि त्या चौकाराच्या सहाय्याने आता धावसंख्या फलकावरती 4 ने वाढली आहे पहा तिथे रॉकेटच्या रफ्तारनं बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे निघून गेला आहे आणि 4 धावा देखील आपल्या संघासाठी जोडत असताना बॅटर बघू शकतात आकाश या बॅटरच्या माध्यमातून एकंदरीत 3 चौकार 2 सिंगल आणि 1 दुहेरी धाव एकंदरीत त्याच्या वैयक्तिक धावा देखील भरपूर चांगल्या आहेत त्या मॅचमध्ये सध्या या मॅचमध्ये 1 धाव प्रदीपने बनवली आणि ओव्हरऑल जर पाहिलं तर मॅचमध्ये संपूर्ण धावा आकाशने बनवल्यात ओ इथे मिस झालेत एक सिंगल तर जरूर बनवली आणि दुसऱ्या धावेसाठी येण्याचा मानस नाहीये एक सिंगलच्या मदतीने षटक क्रमांक 2 कंप्लीट झालाय आणि 2 षटकांच्या अखेरीस फलकावरती धावा जोडल्यात अर्थातच 19 धावा फैजल सध्याच्या घडीला मैदानाच्या आतमध्ये ऑन बॉलिंग मार्कवरती आपण बघू शकतात ज्या फैजलने आधीच्या डावामध्ये भरपूर चांगली गोलंदाजी केली होती
बेस्ट कबड्डी प्लेअर, त्याच्यानंतर बैलगाडा क्षेत्रामध्ये जबरदस्त कामगिरी त्यांच्या माध्यमातून पाहू शकतात, सातत्याने होत असते. आणि क्रिकेटमध्ये जर पाहिलं तर गोलंदाजी करत असताना भरपूर चांगली गोलंदाजी हाही गोलंदाज करतोय. आणि एकंदरीत जर पाहिलं तर टेनिस बॉल क्रिकेट समालोचक देखील आहेत. आणि तोच फैजल सध्याच्या घडीला पहिलाच बॉल कट होणार होता, फाईन स्लिप मध्ये बॉल ट्रॅव्हल होतोय. संधी पहिल्याच बॉलवरती उपलब्ध करून दिली होती फैजलने. आणि त्यानंतर दुसऱ्या धावेसाठी येत असताना बॅटरला आता परतीचा प्रवास तो इथे करावा लागेल. 1+1 बॅटर आउट होतोय, खेळाडू बाद आउट. सध्या जर पाहिलं तर टीव्ही स्क्रीनवरती बघू शकतात ज्या पद्धतीची विकेट गेली फैजल तिकडे अगदी यस्टरवरती चेंडू लावलाय. कुठल्याही पद्धतीचा जातीभेद न करता क्रिकेटवरती नितांत प्रेम. आणि एकंदरीत जर पाहिलं तर डोक्यामध्ये जी कॅप आहे ती अगदी पाहू शकतात की फैजलसाठी खूप लकी आहे असं देखील त्याच्या माध्यमातून पाहू शकतात की ते म्हटलं गेलंय. आणि संवाद झाल्यानंतर तोही तेच म्हणाला. ओ इथे देखील फटका, चांगला बॉल चाललाय, परंतु तिथे फर्स्ट ला जबाब होते, परंतु त्यांना अडवण्यामध्ये असफलता आली आहे. बॉल बॅकवर्ड ऑफ दी स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या पलीकडे, सिक्सर. एंड मोमेंटला कुठेतरी चेंडूची गती भरपूर होती आणि त्या गतीमुळे बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे निघून गेलाय. सिक्सर जरूर जोडलाय. आता इकडे पाहू शकतात की ऑर्गनाइज कमिटीच्या माध्यमातून चेक केले जाईल तिकडे देखील काय दुखापत झाली आहे सध्या. भरपूर चांगलं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये बघू शकता दसई संघाच्या माध्यमातून. आणि हे फर्स्ट ला जबाब होते, तिकडे बॉल अडवण्याचे प्रयत्न भरपूर चांगल्या पद्धतीचे होते. आणि ना स्वतःसाठी ना पैशासाठी, फक्त खेळ दसई गावासाठी आणि त्यासाठी प्रयत्न करत असताना तिकडे बॅटरला दुखापत झाली आहे. प्रचंड वेगवान उडी घेतली आणि त्याच्यानंतर बॉलला कलेक्ट करण्याचा प्रयत्न लाजबाब पद्धतीचा होता, परंतु बॉल आणि हातामध्ये कनेक्शन घडत असताना बॉल बॅकवर्ड ऑफ दी स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या पलीकडे निघून गेला आहे. परंतु प्रयत्नांना 100% इथे द्यावंच लागतील. भरपूर चांगलं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये बघू शकता दसई संघाच्या माध्यमातून. आणि हे फर्स्ट ला जबाब होते, तिकडे बॉल अडवण्याचे प्रयत्न भरपूर चांगल्या पद्धतीचे होते. आणि ना स्वतःसाठी ना पैशासाठी, फक्त चला लगेच स्पीडअप करायचे दसई संघ. ऑन बॉलिंग मार्कवरती सध्या फैजल हा खेळाडू बघू शकतात ज्याच्यावरती आक्रमण केलंय. आणि बॅटर आकाशने बॉलला पलीकडे पाठवलंय. सिक्सर जोडला. आजच्या दिवसामध्ये आकाश भरपूर चांगल्या पद्धतीची बॅटिंग करतोय. आकाशमय फटके, गगनभेदी, गगनचुंबी फटके त्याच्या माध्यमातून पाहायला मिळतात. 26 धावा सुटल्यात. ओ इथे रिव्हर्सचा अटेम्प्ट केला आणि आकाशने बॉल, परंतु क्षेत्ररक्षक होते तिकडे बॅकवर्ड पॉइंटला. एक सिंगल आणि त्यानंतर दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न करत असताना बॅटर आता तंबूच्या आश्रयाला परत येतोय. विकेट, बॅटर आउट. आकाश या खेळाडूला स्ट्रायकिंग एंडकडे राहणं गरजेची गोष्ट आहे आणि सध्या तेच खेळाडू करतात, स्वतःची विकेट सॅक्रिफाईस करतात. आणि आकाश या खेळाडूला स्ट्रायकिंग एंडकडे आणण्याचं काम त्यांच्या माध्यमातून केले जाते.
क्रिकेटचा खेळ जर पाहिला तर तो तुमची बौद्धिक क्षमता तपासतोय. 27 धावा. फैजल पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवरती 2 विकेट त्याने मिळवलेत. एक सिक्सर तोही जोडलाय. 8 धावा त्यांनी खर्च केल्यात 3 चेंडूंवरती, त्यामध्ये एक सिक्सर. भरपूर चांगली गोलंदाजी सध्या तोही करतोय. राऊंड विकेट पुन्हा एकदा फैजल. फैजलचा हा बॉल फटका चांगलाय. बॉल चाललाय बावडी लाईनच्या पलीकडे. एक्स्ट्रा कव्हर बावडी लाईनच्या बाहेर. आकाशच्या बाटमधून येतोय धमाकेदार क्वालिटी ब्रँडेड स्टोक चौकार. आणि 4 धाब्याच्या मदतीने आता स्कोरबोर्डला धावसंख्या फलकावरती वाढत असताना 31 या अंकांवरती. फैजलच्या माध्यमातून चेंडू चांगले टाकले जातात, परंतु बॅटर आकाशकडे ते विध्वंसकता आहे, ज्याच्याकडे सातत्य आहे आणि त्याच्या जोरावरती फटके देखील पाहू शकतात. शफल झालेत, सफल नाही आहेत. सरळ देह एसटीवरती बॉल अदलला गेलाय आणि स्वतःवरती नाराजगी देखील व्यक्त करतात, कारण पोझिशन बनवली होती. त्यानंतर बॅट अँड बॉलमध्ये कनेक्शन घडवणं कुठेतरी मुश्किल झालं आणि फैजलने आपले फिंगर रोल करत असताना बॉलला थोडं बाहेर काढलंय आणि त्याचमुळे त्याला या बॉलवरती यश आलंय. भरपूर चांगला बॉल तो बघू शकतात फैजलच्या माध्यमातून. षटक क्रमांक 3 5 चेंडू सेकंड कंप्लीट झाला. अंतिम बॉल असेल. आकाश समोर 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 खेळण्याचा मनसुबा होता. वाईडिश लॉंगनला खेळाडू आहेत. बॉल रिटर्न केला जातोय आणि त्यानंतर दुसऱ्या धावेसाठी येत असताना बॅटरला तंबूच्या आश्रयाला परतावं लागेल. विकेट. झालाय. दुसऱ्या बाजूने दसई संघाचे 2 बॅटर मैदानाच्या आतमध्ये पाठवायचे. टार्गेट सेट केला अर्थातच 32 धावेंचं टार्गेट ते मैदानाच्या आतमध्ये बघू शकतात. 32 धावा फलकावरती जोडल्या. 33 धावेचं टार्गेट आय थिंक सेट आहे. पहिल्या षटकामध्ये 8 धावा, त्यानंतर 11, त्यानंतर 13. प्रत्येकी षटकामध्ये चांगली बॅटिंग केली. 32 धावा जोडल्यात आणि 33 धाब्यांचं लक्ष समोर ठेवलंय. प्रत्येकी षटकामध्ये 11.00चा ॲव्हरेज मेंटेन करावा लागेल. कलम कांडे, टेंबरे, त्यानंतर बेलपाडा आणि विजय कलम कांडे. चला संपूर्ण संघाचे संघनायक किंवा एक एक खेळाडू प्रतिनिधी आपण पाठवायचे. कलम कांडे, बेलगाव, बेलपाडा, टेंबरे. चला तिन्ही संघाचे खेळाडू इथे पाठवायचे आणि एक विजय चिठ्ठी असेल. त्यांचे 12 खेळाडू जरूर इथे उपस्थित आहेत. आपण लगेचच ड्रॉ करतोय. लॉट्स इथे टाकतोय. 18 चेंडू 33 धावेचं लक्ष समोर ठेवलं आणि ते लक्ष कशा पद्धतीने पूर्ण केले जाईल संपूर्ण लेखाजोखा तो आपण इथे पाहू शकणार आहात. चला दसई संघ 2 बॅटर क्विक पाठवायचे. चला दसई संघ विनंती असेल 2 बॅटर. मॅच सुरू होते. दसई संघाचे आघाडीचे 2 बॅटर मैदानाच्या आतमध्ये बघू शकतात. दाखल होत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. 18 चेंडू 32-33 धावेचं लक्ष समोर ठेवलंय. 32 धावा फलकावरती जोडल्या गेल्यात पूर्वार्धाच्या खेळामध्ये. खांडीचा पाडा संघ आणि दुसऱ्या बाजूने दसई संघ, ज्या दसई संघाच्या माध्यमातून गोलंदाजी करत असताना भरपूर चांगला खेळ तोही दाखवला गेलाय.
JD11 खांडी सपाडा. पुरस्कर्ते आहेत जयदादा धस आणि दीपवीरजी बिराडे यांच्या माध्यमातून पुरस्कृत संघ तो आपल्याला बघायला मिळतोय. मैदानाच्या आतमध्ये 18 चेंडू 33 धावेस टार्गेट मैदानाच्या मध्ये सेट केलं आणि ते टार्गेट इथे चेस केलं जाईल का डिपेंड, या सर्व काही गोष्टी आपण बघणार आहोत. ओव्हर द विकेट, पहिलाच बॉल पाठवलाय, बावडी लाईनच्या पलीकडे. चौकार ठोकलाय, जबरदस्त फटका होता आणि तिथे बॉलला पाठवून दिले सरळ बाकड ऑफ दी स्क्वेअर लेग, सीमा पार. चौकार ठोकला आणि 4 धाब्याच्या जोरावरती संघाची टोटल स्कोरबोर्डला 4 आकडावरती. दीपक बॉलिंग ट्रॅक वरती सज्ज झाले. दीपक वरती जिम्मेदारी पहिलाच बॉल आणि त्याच्यावरती चौकार ठोकलाय. सध्या बॅटिंग ट्रॅक वरती मुसाच्या माध्यमातून सूरज आणि मुसा हा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये आपल्याला बघायला मिळतोय, ज्यांच्या माध्यमातून एक चौकार ठोकलाय. पुन्हा तयार आहेत बॅटिंग ट्रॅक वरती. पुन्हा एकदा त्याच रिझन मध्ये चेंडूची लेंथ होती खराब आणि त्याच्यावरती केलं आक्रमण. बॉलला पाठवलंय बावडी लाईनच्या पलीकडे. येतोय बॅक टू बॅक सेकंड इन अ रो, दुसरा चौकार. 4. आंबेगाव विद्यमान सरपंच सन्माननीय आदरणीय अरुणजी विनायकजी भोईर यांचं देखील शुभागमन झालं. त्यांचं देखील या स्पर्धेच्या वतीनं मनपूर्वक हार्दिक स्वागत. आणि सन्माननीय आदरणीय दिनेशजी गर त्यांचं देखील शुभागमन झालं. त्यांचं देखील या स्पर्धेच्या वतीनं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. टेंबरे बेलपाडा विजय संघ आणि कलमखाडी संघाचे खेळाडू कॅप्टन पाठवायचे. आपण लॉस टाकतोय. वाईट चेंडूवाला आहे. त्यानंतर भन्नाट वैगाचा हा बॉल होता आणि त्याच्यावरती कुठेतरी दिशा भरकटताना गोलंदाज पाहिला मिळतात.
चला आपण ड्रॉ करतोय. ओ क्लासिक 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 फटका. खाली क्षेत्राची निवड केली आणि बॉलला पाठवून दिले सरळ वाकेंड एरियामधून बावडी लाईनच्या पलीकडे. येतोय चौकार 4. चला 2 चिठ्ठ्या उचला. जर विजय संघाची चिठ्ठी पहिली असेल तर ती मॅच दुसरी खेळवली जाईल. ती घे पहिली. ती पहिली घे. दाखवा. विजय संघाने टेंबरे ही मॅच दुसरी असेल. यानंतरची मॅच असेल कलमकाडे आणि बेलपाडा. चला दोन्ही संघाचे कॅप्टन, कलमकाडे संघाचे कॅप्टन आणि बेलपाडा संघाचे कॅप्टन या लगेच आपण यायचे. लगेच आपण टॉस करतोय. चला कलमकाडे संघाचे कॅप्टन आणि बेलपाडा संघाचे कॅप्टन. चला आमचा आवाज आपल्यापर्यंत पोहोचला असेल तर आपले कॅप्टन पाठवून द्यायचे. आपण टॉस कंप्लीट करतोय. 16 धावा फलकावरती जोडल्या. षटक क्रमांक पहिलं त्यामधील 5 चेंडूचा खेळ कंप्लीट झालाय. जबरदस्त बॅटिंग केली जाते. सध्या दसई संघ मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी करत असताना भरपूर चांगली गोलंदाजी आणि त्यानंतर बॅटिंग करत असताना देखील चांगल्या पद्धतीची बॅटिंग केली जाते. अंतिम बॉल प्रचंड वेग, बॅटची एज लागली आणि त्यानंतर सरळ विकेट किपरच्या हातामध्ये विकेट. पहिल्या षटकासाठी बरोबर तुम्ही 6 मिनिटं आणि 44 सेकंद यूज केली आहेत. चला लगेच कलमकाडे संघाचे खेळाडू आपण क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचे आणि बॅटिंग ट्रॅकवरती लगेचच बॅटर आपण देखील सज्ज व्हायचे. दोन्ही संघाच्या माध्यमातून चांगला खेळ मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. दसई दुसऱ्या बाजूने कलमखांडी संघ मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. खांडीचा पाडा संघ मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. ज्यांच्या माध्यमातून चांगला खेळ तो इथे केला जातोय. शेड 11 खांडीचा पाडा आणि दसई संघाच्या दरम्यान दोन्ही संघाच्या माध्यमातून चांगलं क्रिकेट आणि चांगलं क्रिकेट खेळत असताना मी म्हटलं होतं की काठी की टक्कर दोन्ही संघ मातबर आहेत. बेलपाडा आणि कलमकाडे संघाचे कॅप्टन अंतिम पुकार असेल. आपले कॅप्टन पाठवायचे आहेत. विनंती आहे. चला स्पीडअप करायचं विनंती असेल. पंच आपण देखील स्टिक वॉर्निंग द्यायची आहे. प्रत्येक ओव्हरसाठी अतिरिक्त वेळ खर्च केला जातोय. बारा चेंडू 17 धावेची गरज या मॅचमध्ये राहिली आहे. 16 धावेची आवश्यकता फलकावरती जोडली गेली होती आणि त्यानंतर 17 धाबा आता इकडे बनवायच्या आहेत. पहिल्या षटकामध्ये भरपूर चांगला खेळ मैदानाच्या आतमध्ये कलमकाडे संघाने नाणेफेकीचं कौल जिंकला आणि जिंकत असताना बॅटिंग डिसिजन पेंडिंग असेल. ओ समोर बॉल पुढ्यात होता आणि त्याच्यानंतर समोर खेळायचा होता. कनेक्शन घडलं परंतु गोलंदाजाने बॉलला अडवलं गेलं आणि त्यानंतर एक सिंगल धावेच्या मदतीने संघाची टोटल स्कोरबोर्डला 17 आकडावरती 11 चेंडू 16 धावेची गरज या मॅचमध्ये. प्रत्येकी बॉलवरती चांगले चेंडू टाकावे लागतील. डॉट बॉल विकेट यांचा वापर करावाच लागेल आणि ही मॅच खांडीचा पाडा संघाकडून दूर जाऊ शकते. दसई संघ भरपूर पुढे आहे या मॅचमध्ये. जी सरासरी पहिल्या षटकामध्ये मेंटेन करायची होती 11 परंतु धाबा बनवल्या 16. तिकडे पहिल्या षटकामध्ये 5 एक्स्ट्रा धाबा. फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षक आहेत बॉलला फील करतायत. हलकीशी पब्लिक झाली आणि त्याचमुळे इथे एक सिंगल फलकावरती बेगाने कंप्लीट. 10 चेंडू 15ची गरज. फलकावरती 16 धावा जोडल्या. दोन्ही बाजूने चांगला खेळ दाखवला जातोय. सध्या गोलंदाज आकाश
ज्या आकाशने भरपूर चांगला खेळ गोलंदाजी करत असताना इथे करतायत आणि बॅटिंग करत असताना देखील इंडिव्हिज्युअली बॅटिंग केली आहे, खूप चांगल्या पद्धतीची बॅटिंग. सन्माननीय आदरणीय दीपकजी वाकचौडे साहेब इथे उपस्थित आहेत. मुरबाड गावातील एक गोड व्यक्तिमत्व आणि त्याचं देखील शुभागमत झाले. मोस्ट वेलकम, हार्दिक स्वागत. एक सिंगल आणि सिंगलच्या मदतीने पुन्हा एकदा धावसंख्येत वाढ होते. 19 धाबा. आकाश पाठपुरावा केलाय, कमबॅक चांगल्या पद्धतीचा पाहिलं मिळतो. 9 चेंडू 14चं समीकरण या मॅचमध्ये आलंय. ओ इथे देखील बॉल सुसाट निघाला होता. जबरदस्त व्हेरिएशन आहे. अचूक टप्प्यावरती चांगली गोलंदाजी करतात आणि आता इकडे जर पाहिलं तर दसई संघाच्या दगावटमध्ये कुठेतरी खलबली पाहायला मिळते. ज्या पद्धतीची गोलंदाजी आकाश करतोय, कमबॅक करणं खांडीचा पाडा संघ चांगल्या पद्धतीने बखुबी जाणतोय आणि दुसऱ्या बाजूने दसई संघ स्ट्रगलमध्ये आहेत. पुन्हा एकदा जागेवरून खेळण्याचा मानस, फुटवर्क नव्हतं आणि त्याच काळामुळे सरळ देह एसटी वरती हा बॉल आदलतोय आणि एक चांगल्या बॉलची पूर्तता सध्या गोलंदाज आकाशच्या माध्यमातून कंप्लीट झाली आहे. 5 चेंडूचा खेळ कंप्लीट झाला. स्कोरबोर्डला जर पाहिले तर धावा देखील जोडल्या गेल्यात. अर्थातच 19 धावा, 7 चेंडू 14ची गरज यामध्ये. समीकरण आता इथे बदललं गेलंय. इक्वेशननुसार सिच्युएशन ती सातत्याने टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावरती बदलत असते आणि सध्या जर पाहिलं तर या मॅचमध्ये देखील तेच पाहायला मिळतंय. ओ इथे देखील थोडासा बाहेर ठेवला होता, बॅटच्या एंडिंग फ्लोमध्ये कनेक्शन करतोय आणि त्यानंतर सरळ विकेट किपरच्या हातामध्ये बॉल निघून जातोय. षटक क्रमांक 2 कंप्लीट झालंय. फक्त 3 धावा देत असताना एक सबल षटक कंप्लीट. 6 मध्ये 14ची गरज. चला बॅटर आउट आहे असेल. युवक अध्यक्ष मुरबाड शहर अभिषेकजी डुंकवाल साहेब इथे उपस्थित आहेत आणि तसं देखील मनकपूर्वक हार्दिक स्वागत. मोस्ट वेलकम. 6 चेंडू 14 धावेची गरज. 19 धाबा फलकावरती जोडलेल्या त्या मॅचमध्ये भरपूर चांगली गोलंदाजी आकाशनं केली आहे. कमबॅक केलं, पाठपुरावा केलाय, बॅकअप दिलंय आणि हे गरजेचं होतं. टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावरती संपूर्ण संघ मिळून तुम्ही ज्यावेळी खेळ करतात त्यावेळी तुमचा खेळ बघायला भरपूर चांगल्या पद्धतीची मजा येते. चला आपण यथोचित मान सन्मान देखील करतोय. सन्माननीय आदरणीय दीपकजी वाकचौडे साहेबांचा विशेष सन्मान या मंचापर्यंत इथे केला जाईल. स्पर्धेचे मुख्य आयोजक करतेत आणि त्याच्या शुभ हस्ते हा विशेष सन्मान तो आपण इथे कंप्लीट करतोय. तर या दीपकजी साहेब आपण पुढे यायचं आहे. पहिलाच बॉल भिरकावून दिलाय, उंचच उंच आणि लांबच लांब फेकलाय, कडक सिक्सर. भाऊंचा केला जातो विशेष हा मान सन्मान. दीपकजी वाकचौडे साहेबांचा विशेष सन्मान. त्यानंतर युवक अध्यक्ष मुरबाड शहर सन्माननीय आदरणीय अभिषेकजी डुंकवाल साहेब यांचा देखील विशेष सन्मान या स्पर्धेचे मुख्य आयोजक करते त्यांच्या उपस्थितीमध्ये केलं जाईल, त्यांच्या शुभ हस्ते केलं जाईल. तर या अभिषेकजी साहेब आपण देखील पुढे यायचा, आपला देखील विशेष सन्मान या मंचावरनं आपण तो कंप्लीट करतोय. अभिषेकजी डुंकवाल साहेब इथे उपस्थित आहेत आणि त्यांचा विशेष सन्मान तोही कंप्लीट केला जाईल. हा विशेष सन्मान तो आपल्याला बघायला मिळतोय. महाराष्ट्राचं महावस्त्र माहिती उबदार शॉल सन्मान चिन्ह आणि बुके देऊन साहेबांचा केला जातोय मान आणि सन्मान. समोर ठेवला होता, एका धावेचा प्रयत्न जरूर केलाय आणि एका सिंगल धावेच्या मदतीने आता पुन्हा एकदा धावसंख्येत वाढ होत असताना पाहायला मिळते. पहिल्याच बॉलवरती सिक्सर ठोकला, अक्षयवरती आक्रमण केलं आणि त्यानंतर धावसंख्या फलकावरती जरूर 26 आकडावरती जोडली गेली आहे. पहिल्या 2 चेंडूवरती 7 धावा घेतल्या. 4 चेंडूचा खेळ अजूनही बाकी आहे आणि या 4 चेंडूवरती चांगल्या पद्धतीची गोलंदाजी केली तर मॅच बनू शकते. 4 चेंडू 7 धावेची गरज आहे. अगदी क्लोज मॅच झाली आहे. दोन्ही संघाच्या माध्यमातून जबरदस्त खेळ पाहायला मिळतोय. 7 धावेची गरज आहे. 4 चेंडूचा खेळ. अक्षयकडे पोटेन्शियल आहे, त्याच्याकडे भरपूर चांगली गोलंदाजी आहे आणि गोलंदाजी दाखवावी लागेल. मॅचमध्ये हिरो बनण्याची संधी तिकडे बॅटरला देखील आहे, ज्या बॅटरच्या माध्यमातून भरपूर चांगल्या पद्धतीच्या धाबा बनल्यात. मुसा आजच्या दिवसामध्ये प्रचंड वेगवान गतीने धाबा बनवतोय. एकंदरीत ज्याही धाबा जोडल्यात 25 धाबा त्याच्या वैयक्तिक आहेत.
ओ इथे दिशा भरकटताना गोलंदाज पाहिला भेटतोय. आउटसाइड लेग स्टंप टाकला आणि तासमुळे पंचांनी या बॉलला दंडित केलंय. शाहरुख खानच्या ऍक्शन मध्ये सांगतायत की इट्स अ वाईट. एक सिंगल धाव फलकावरती ऍड होतीये. सिंगल धावेच्या मदतीने आता संघाची टोटल 27. 2 चेंडूचा खेळ कंप्लीट झाला. दसई संघ या मॅचमध्ये भरपूर चांगला खेळ दाखवतोय. 4 चेंडू 6 धावेची गरज. मॅच 6 चेंडूमध्ये 14ची होती. तिथे पहिल्याच बॉलवरती सिक्सर जोडल्यानंतर मॅच आता दसई संघाकडे झुकली आहे. कनेक्शन बिघडलं गेलंय. खेळाडू मिड ऑफमध्ये आहेत, परंतु लॉंग ऑफचे खेळाडू पुढे त्याने बॉलला फील करतात. बॉल रिटर्न करतात एक सिंगल आणि सिंगल धावेच्या मदतीने संघाची टोटल स्कोरबोर्डला 28 आकडावरती. 3 चेंडू 5 धावेची गरज. मुसा जोपर्यंत मैदानाच्या आतमध्ये आहे दसई संघ सहजतेने विजय प्रस्थापित करू शकते, कारण ज्या पद्धतीची बॅटिंग करतोय बॉलच्या मिनिटनुसार खेळतोय. प्रत्येकी बॉलवरती प्रतिहल्ला करत नाहीयेत, तर बॉल आपल्या रडारमध्ये आलाय तरच त्याला बाहेर पाठवतोय आणि त्याचमुळे सध्या बहरामध्ये आहे, लहरामध्ये आहे आणि त्याच्या माध्यमातून चांगले क्रिकेटिंग शॉट सिलेक्शन पाहायला मिळत आहे. 3 चेंडू 5 धावेची गरज आहे या मॅचमध्ये. 4 मध्ये 7ची गरज होती. तिकडे एक वाईट आला, एक सिंगल आली. आता इकडे 3 चेंडू 5 धावा बनवायचे दसई संघ. ओ समोर 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 उडवलाय. कॅच कंप्लीट झाली तर मॅच बनेल, परंतु कॅच केली आहे कंप्लीट. इथे मुसा या खेळाडूला माघारी परतावा लागेल. बॅटर आऊट. चला मॅच सुरू करायची. पंच जो काही निर्णय असेल तो आपण सांगायचा आहे आणि त्यानंतर मॅचला सुरुवात करायची आहे. चला पंच लगेचच आपण मॅचला सुरू करतोय. चला फील्ड सेट करायची विनंती असेल. कांडीचा पाडा संघाला विनंती असेल आपण आपल्या जागेवरती जायचंय. मॅच आपण सुरू करतोय. खूप उशीर झालाय आणि खूप वेळ खर्च केलाय तुम्ही या मॅचला. दोन चेंडू 5 धावेची गरज. चला लगेच मॅच सुरू करायची. पंच प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचा आणि लगेचच आपण मॅचला सुरू करतोय.
2 चेंडू 5 धाब्याची गरज. ओ फटका चांगला बॉल चाललाय भन्नाट वेगानं रॉकेटच्या रफ्तारनं बाउंड्री लाईनच्या पलीकडे. स्कोर इज लेवल नाव. फेकलाय फैजलने बॉल सीमारेषेच्या पलीकडे. चौकार 4. चला एक सिंगल धाब आता इकडे तुम्हाला बनवावीच लागेल कारण या स्पर्धेचा हा नियम आहे की कंपल्सरी चेस राहील. 1 चेंडू 1 धाब्याची गरज या मॅचमध्ये राहिली आहे. भरपूर चांगला खेळ मैदानाच्या आतमध्ये सध्या बघू शकतात. फैजल मैदानाच्या आतमध्ये गेले आणि तिथे अक्षयवरती आक्रमण करत असताना बॉलला सरळ पाठवलंय बावडी लाईनच्या पलीकडे. बॅकआउट ऑफ दी स्क्वेअर लेगच्या रिझनमध्ये. 1 चेंडू 1 धाब्याची गरज. मॅच क्लोज क्लोज क्लोज. जबरदस्त मॅच. फासफूस करणारे मॅच. 1 चेंडू 1 धाब्याची गरज. जबरदस्त विध्वंसकता आहे या मॅचमध्ये आणि दोन्ही संघाच्या माध्यमातून पाहू शकतात की हृदयाचे ठोके देखील वाढलेले असतील. विजय संघ नेक्स्ट फेरी करता दाखल होणार. पराभवाची चव इथे कुठल्या संघाला चाखावी लागते. चला सामना सुरू करायचा. पंच अक्षय ऑन बॉलिंग मार्कवरती सज्ज झाले. दुसऱ्या बाजूने फैजल, ज्या फैजलने चौकार ठोकला आहे आणि चौकाराची गरज देखील होती कारण 2 चेंडू आणि तिथे 5 धाब्याची गरज असताना एखादा चांगलाच फटका तो फेकायचा होता तिकडे आणि आपल्या बॅटच्या राडारमध्ये जसा चेंडू आला पाठवून दिला सरळ बॅकआउट ऑफ दी स्क्वेअर लेग बावडी लाईनच्या पलीकडे. ठोकलाय चौकार आणि चौकाराच्या सहाय्याने धावसंख्या देखील फलकावरती. स्कोर लेवल झालाय 32. ओ इथे फटका चांगला आहे. हे फटका चांगला आहे. फैजलने इथे नजाकत वापरली आहे आणि एक सिंगल धावेच्या मदतीने आता इकडे स्कोर झालाय. बरोबर जेवढ्या धाबा बनवायच्या होत्या तेवढ्या बनवल्या गेल्या. 33 धाव्यांचं लक्ष होतं आणि ते लक्ष फैजलच्या माध्यमातून कंप्लीट केले. जाऊयात प्लेयर ऑफ द मॅच या किताबाकडे. चला बेलपाडा संघ लगेच आपलं क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचंय. लगेचच विना विलंब आपण मैदानाच्या आतमध्ये दाखल व्हायचंय. मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरतोय. मुसा ठरतो या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. तर या मुसा आपण यायचंय आणि प्लेयर ऑफ द मॅच हे किताब तिथे वितरित केलं जाईल. ते कलेक्ट करायचंय. थँक्यू सो मच साहेब यांच्या शुभ हस्ते पाहू शकतात की मॅन ऑफ द मॅचचं किताब आपण वितरित करतोय. तर या दीपकजी आपण पुढे यायचं आपल्या शुभ हस्ते या खेळाडूला.